वारीचं महत्त्व. देहातच देव असता माणसाने तीर्थयात्रा, वारी इत्यादी कशाला करावी याचं उत्तर देत असता एकदा शंकर म्हणाले, वारकरी असतात ना, ते वारीला गेले मग त्यांच्या अंगात सद्गुण उत्पन्न होतात. त्यावर रामतनू उद्गारल्या, देवा आता मला बोलावंसं वाटतंय, ऐका हा. देवाने म्हणूनच वाटतं वारी करावी अशी रूढी ठेवली आहे, कारण तेवढी तरी मनुष्यांची मनं चांगली व्हावीत. तशीच पूजा करतेवेळी तरी तेवढ्यापुरतं आपलं मन उत्तम राहावं. तशीच देवळं केली आहेत, कारण देवळात तरी निदान आम्हा माणसांचं मन चांगलं व्हावं. आम्ही माणसं काय वेडी आहोत, आपल्या पेटीतला खाऊ आपल्याला दिसू नये, ह्या शरीरात कोण आहे हे आम्हाला दिसू नये. केवढं मोठं हे आमचं दुर्दैव. आम्ही म्हणतो मठाचे सद्गुरू बोलतात, छे देहीच देव असता कारे वाजवितोसी घंटा. देवा काय आम्ही माणसं आंधळी. देवा तुझं स्वरूप तेच आम्ही रे, पण ही वाईट वासना घात करते. ही चांडाळीण कशी बरं जाईल, ही वाईट बुद्धी कशी बरं घालवावी. हाय देवा तू जवळ असून मला दिसू नयेस. काय देवा दैन्य आमचं. फुटकी घागर रे फुटकी घागर, भरली तरी रिकामी. देवा तू एकरूप आहेस. आम्ही म्हणतो काशीचा शंकर तुर्भ्यात आला, मठाचे बाळकृष्ण तुर्भ्यात आले. हे मना, हे बाळकृष्ण एकरूपच झाले आहेत. त्यांचा फोटो मठात आहे. देवा धुपाचा परिणाम तुम्ही सांगा, पण मी नुसता धुपाचा वास सांगते. देवा हेच एकरूप, पण सोन्याची तबकडी आम्ही झुगारून दिली आणि कुंभाराची मटकी आम्ही मुद्दाम वागवतो. काय ही आमची मस्ती. सोन्याचं नाणं आम्हाला कधी बरं वापरता येणार. आम्ही डोळे असून आंधळे झालो आहोत. देव लांब नाही, पण तो ओळखायला मनाची शुद्धता पाहिजे. याच्याचकरिता आपल्याला वारी, तीर्थयात्रा, पूजापाठ, धूप, दीप यांची आवश्यकता असते. आत्माराम. याच प्रसंगात रामतनूंनी प्रत्यक्ष देवालाच कौतुकाने प्रश्न टाकला, देवा तुम्ही कोण सांगा पाहू. देव म्हणाले, सांगतो. रामतनू उद्गारल्या, मी सांगते ऐका. आत्माराम. देव म्हणाले, हेच खरं आहे. रामतनू म्हणाल्या, आता बरोबर बोललात. या आत्मारामाला सुद्धा वरती येण्याला मार्ग उत्तमच पाहिजे. कसा तो सांगते. पंचप्राण आणि 6वा आत्माराम असं म्हणतात. पंचप्राण म्हणजे 5 तत्व. ती कोणती तत्व? आशा, ममता, माया, बुद्धी, 5वी अखंड वाहणारी वासना. ह्या 5 तत्वांना आत्माराम कसा बरं दिसणार. त्याला वरती येताच येत नाही मुळी. तो आतच दडला जातो. ही 5 तत्व आणि तो आत्माराम बिचारा एकटा. ही 5 तत्व त्या आत्म्याला चिरगटून टाकतात. मग आपला आत्माराम बाबांनो आपल्याला कसा दिसणार. आपण म्हणतो देव देवळात आहे, पंढरपूरला आहे. आपण म्हणतो सगळी तीर्थ केली, पण काशी नाही केली. बाबांनो खोटं रे खोटं, हे सर्व खोटं. तीर्थाला का जावं हे मघा शंकराने सांगितलंच आहे. वारी केली, मग वारीला जातात तेवढ्यापुरता तरी आपल्या बुद्धीला भ्रम चढत नाही. बाबांनो पंढरपूरला जाऊन आपण काय केलं याचा आपण विचार केला का. पंढरपूरला गेलो चहा सोडला, काशीला गेलो सीताफळ सोडलं, खायचं नाही. पण मुख्य काय ते सोडलं का आपण. बाबांनो विचार करा. देव का आपल्याला वस्तू सोड म्हणून सांगतो. नाही. देव असं सांगतो, वाईट विषारी फळ सोड. ते फळ कोणतं सोड. 5 तत्वांपैकी एक तरी फळ सोड. आम्ही कुठचं फळ सोडतो. रामफळ, सीताफळ, कलिंगड अशी उत्तम फळं सोडतो. या फळांचा अर्थ आपण बिलकुल करीत नाही. मी 3 वेळा पंढरी केली, मला काशी घडली, झालं, मला मोक्ष मिळाला. आम्ही माणसं काय वेडी हो. मग काशीत जे लोक आहेत त्यांना जन्मच नाही वाटतं का. ते काशीत आहेत. अरे मुख्य काशी आपण अजिबात विसरलो रे. अरे काशी हे आपलं शरीर, त्यात आहे आत्माराम. तो आणला पाहिजे भानावर. कसा आणायचा. आता कसा बरं आत्मारामाला आणायचा. समजा एक आंब्याचं झाड आहे, त्याला आंबे धरले आणि त्या आंब्याच्या झाडाभोवती पुष्कळ काट्यांची झाडं आहेत. आपल्याला आंबे काढायचे तर मग आपण काय करतो, त्या काट्यांना तोडून काढतो, मग आंबे काढून घेतो. तसंच हे आहे. आत्माराम भेटायला ही सगळी तत्त्व म्हणजे वाईट वासना काढून टाकाव्या लागतात.
मग सहज त्या आत्मारामाची आपल्याला भेट होते. बरं हे राहू देत, आपण पंढरपूरला जातो. कोणीतरी सांगा, विठोबा आपल्याबरोबर बोलला का? नाही बोलला. फक्त विठोबाचं दर्शन घेऊन आलो. तेव्हा काल हे सद्गुरू सांगत होते, धूप घाल. का सांगत होते सांगा ते? आळसाने पगडा मारला, झोपेने पगडा मारला. तो धूप घातल्या कारणाने एक तऱ्हेची स्वच्छ हवा होऊन वाईट वृत्ती जागीच दडपते आणि ओंकार जो आत्माराम त्याला वरती येण्याला रस्ता दिसतो. आणखी काही नाही. सद्गुरू जे म्हणतात ध्यान कर, हेच ते ध्यान. आपली वृत्ती एक केली पाहिजे. म्हणून जे सद्गुरू सांगतात माझं नाव आत्माराम म्हणून, ते बरोबर आहे. ते बाळकृष्ण मनुष्य होते, पण ते एकरूप झाले. पाणी जरी थोडं असलं तरी ते समुद्रात ओतलं मग ते समुद्रच होतं. तशीच आपल्याला स्वप्न पडतात त्याचं आहे. ती आत्मप्रचिती आहे, पण आपण त्यांना स्वप्न म्हणतो. आपलं ध्यान जर ठिकाणावर ठेवलं तर सर्व काय या शरीरातच आहे. पहा, तो नारायण ह्या शरीर देवळात राहिला आहे. आता मजा पहा. मघा मी शंकरांबरोबर बोलले. मी बोलले म्हणजे कोण? तर 5 तत्वांची शक्ती बोलली. कोणाबरोबर बोलली? आत्मारामाबरोबर बोलली. आत्माराम कोण? शंकर. मिळून सर्व काय? एकरूप आहे. त्यापासून आपण लांब पळालो, तो जवळच आहे. पहा, आपण जप करतो आणि आपलं लक्ष कुठे असतं? हाताने माळ ओढतो, पण आपलं ध्यान कुठे असतं जवळ? ध्यान हिंडण्यास जातं, ध्यान भुकेवर जातं, ध्यान मुलांवर जातं. मग आपण आपली खरी वस्तू विसरतो. 50 वेळा जरी आपण तीर्थावर गेलो आणि 100 वेळा गंगेत न्हालो तरी सोवळं झालो नाही. कारण मन कुठे सोवळं झालं? मन आहे ना ओवळं.